आय मीन दिस इज रिअली सिरियस. एकदा असं झालं असतं तर चूक म्हणून लोकांनी समजूनही घेतलं असतं, पण जेव्हा वारंवार होतंय तेव्हा क्लिअरली दिस इज सिरियस सिक्युरिटी ब्रीच. आय मीन आजकालच्या एआयच्या जमान्यात तर एव्हेंजर्स डूम्सडे आणि स्पायडरमॅनला घेऊन आपण एवढ्या महिन्यापासून फालतूचे लीक्स बघत आले ना, पण त्यातले काही काही एवढे कन्व्हिन्सिंग एआय मेड होते की काही वेळा सुद्धासाठी ते हेडलाईन्स सुद्धा बनले. पण रिअल प्रॉब्लेम तिथून चालू झाला जेव्हा अवतार 3च्या रिलीज डेटच्या एक आठवडा बाकी आधी असताना अव्हेंजर्स डूम्सडेचे प्लॅन केलेले 4 पैकी 2 ट्रेलर लीक झाले आणि त्याच फ्लोमध्ये काही तासात स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचे 2 ट्रेलर पण लीक झाले. आय मीन 24 तासाचे एवढी 3 ट्रेलर लीक होणं हे इज सिरियस. आय मीन मार्वल स्टुडिओचा प्लॅन अगदी क्लिअर होता. अव्हेंजर्स डूम्सडेचा पहिला प्रमोशनल शेड्यूल ते अवतार 3च्या थिएट्रिकल रिलीज पासून करणार होते. आयडिया अशी होती की वीक बाय वीक छोटे छोटे प्लॅन टीजर ग्लिम्स ड्रॉप करायचे आणि ज्याच्यासाठी आधीच 4 ट्रेलर प्लॅन केलेले होते. त्यातला पहिला ट्रेलर म्हणजे स्टीव्ह रॉजर्सचा रिटर्न दाखवणारा फुटेज जो अगदी ॲटलिस्ट पोस्ट क्रेडिटचा व्हाईप तर देतच होता. अँड गेस वॉट, तोच आपल्या समोर लीक्स झाला होता जो सगळ्या पहिल्यांदा बघायला मिळाला होता. आणि आता तोच फुटेज फुल एचडी मध्ये आपल्या समोर सुद्धा आहे, ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहोत. वेल, त्याची लिंक इथे तुम्हाला वर शो होत असेल तर ती बघून टाका. पण जे 2 प्लॅन टीजर होते ना, त्यातला एक थॉरवर कम्प्लिटली फोकस होता. आम्ही जिथे मागचा टीजर स्टीव्ह रॉजरचा इमोशनल रिटर्न बद्दल दाखवत होता, तिथं हा नवीन थॉरचा टीजर मात्र आपल्या मनात थेट भीती निर्माण करतो. कारण आजवर सगळेच लोक प्रे करत होते की थॉर येईल आणि आपल्याला वाचवेल, पण यावेळी सीन उलटा आहे. यावेळी थॉर एकदम हेल्पलेस आहे. तो स्वतः प्रे करताना दिसतोय. आम्ही टीजरवर बोलायचं झालं तर टीजरची सुरुवात होते एका डेन्स जंगलामध्ये, जिथलं ॲटमॉस्फिअर एकदम सायलेंट आहे, डार्क आणि सिरियस आहे. आणि आपण थॉरला बघतो आणि हा थॉर लव्ह अँड थंडरवाला कलरफुल किंवा फनी थॉर नाहीये. इथे थॉरने ब्लॅक आणि गोल्ड आउटफिट घातलेला आहे. प्युअर गॉड ऑफ वॉर व्हाईब्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिटेल ते म्हणजे शॉर्ट हेअर इज बॅक. आणि आय मीन आपण हे बघितलं असेल की जेव्हा जेव्हा थॉरचे हेअर कट शॉर्ट झाले तेव्हा तेव्हा थॉरची एंट्री एकदम अशी लिजंडरी झाली आहे, जी आपल्या असे परमनंट बनून जाते. बरी ती थॉर रॅग्नारॉकची एंट्री असो किंवा इन्फिनिटी वॉर मधली गुजबम्स देणारी अरायवल असो, वेल, शॉर्ट हेअर म्हणजे लिजंडरी एंट्री हे तर फिक्स आहेच. पण इथे नोटीस करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे इथे थॉर आपल्याला रेड क्लॉक मध्ये घातलेला दिसतोय आणि त्याच्यात आज स्टॉर्म ब्रेकर आहे, जो कॉमिक बुक फॅन्सना लगेच कळतं की हा त्याचा लुक जेसन ॲरनच्या अनवर्दी थॉरच्या रन मधून इन्स्पायर्ड झालेला आहे. आणि इथं थॉर आपल्याला आपल्या नीजवर बसलेला दिसतो. तो डोळे बंद करतो आणि ओडिनकडे प्रार्थना करतो आणि ती प्रेयर ऐकून आपल्याला लिटरली असे गुजबम्स असतात, जिथं थॉर असं म्हणतो, आय मीन मी कोट करतोय की ऑफ ऑल द क्राउन्स, द किंगडम्स, द प्राईड, आय आस्क फॉर नन. फादर, हिअर इज युअर सन. I am not worthy of life, but still I beg you, let the thread lengthen, not for the thunder, not for the war. Let me remain long enough to see my love once more. आणि वेल, इथेच स्क्रीन कट होतो आणि आपल्याला टेक्स्ट येतो की थॉर विल रिटर्न इन अव्हेंजर्स डूम्सडे. आणि मग तोच काउंटडाऊन आपल्याला पुन्हा बघायला मिळतो. पण इथे सगळ्यात हेवी आणि विचार करण्यासाठी गोष्ट ही आहे की थॉर इथं ना युद्धाची भीक मागतोय ना ग्लोरीची. तो फक्त एकच गोष्ट मागतोय, ती म्हणजे आपली मुलगी लवला शेवटचं पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ. आणि वेल, इथे एक इंटरेस्टिंग थेअरी पण ऑफकोर्स समोर येते, ती म्हणजे लव ही कुठली ऑर्डिनरी मुलगी नाहीये. ती इटर्निटी पासून जन्मलेली आहे. आणि इटर्निटी म्हणजे काय? वेल, तर जस्ट मल्टिवर्सचं लिव्हिंग ॲबडॉमेन. जर इन्कर्जन्स होत असतील, टाइमलाइन्स कोलॅप्स होणं जर अनअवॉइडेबल आहे, तर त्याचा इफेक्ट ऑफकोर्स इटर्निटीवर तर पडणार होताच, पण त्याचा इम्पॅक्ट लववरही होईल हे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि वेल, कॉमिक्समध्ये थारचा एक आयकॉनिक मुवमेंट पण आहे, जिथं तो बियॉन्डरशी भेटतो, त्यांचा ड्रोन आर्मीशी फाईट करताना हायपरबल सोबत तो डेथ ॲक्सेप्ट करतो फक्त बाकीच्या युनिव्हर्सला वाचवण्यासाठी. आणि ऑफकोर्स मूवीमध्ये बियॉन्डर बॉट्सची जागा डूम बॉट्स घेऊ शकतात, पण खरं बोलायचं झालं तर मला लिटरल नाही वाटत की कुठलाही डूम बॉट हा थॉरला मारू शकेल किंवा थॉरला तो अडवू शकेल. थॉरला जर थांबवायचं असेल तर फक्त डॉक्टर डूम स्वतःच त्याला समोर यावं लागेल. आणि आता थॉर प्रेयर करताना पाहणं, त्याचा हा अनवर्दी लुक, हे सगळे एकच संकेत देते, ते म्हणजे थॉर एक एपिक फायनल बॅटल लढणार आहे, ज्यानंतर मे बी फक्त तो कदाचित रिटर्न सुद्धा येऊ शकणार नाही. आणि हा त्याचा सॅक्रिफाईस असेल एक असा नेक्स्ट लेवल असणार आहे, जिथं थॉर आपली लाईफ सॅक्रिफाईस करेल फक्त मल्टिवर्स लाईक फायटिंग चान्स देण्यासाठी. अँड नाऊ येस, टेक्निकली ही फक्त एक थेरीच आहे, पण इथे रिअल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण ज्या पद्धतीनं टीजर्स ड्रॉप होत आहेत आणि ज्या प्रकारचे पोस्ट स्क्रीन पॉसमध्ये केलेली होती ना, हे सगळं कुठेतरी एकच हिंट करते की मार्वल एक प्रॉपर सेंड ऑफ प्रिपेअर करते क्रीम सेन्सवर्थ किंवा थॉरसाठी एमसीयू मध्ये. पण यात टेन्शन घेण्यासारखं काय नाही आहे, कारण थॉर जरी या मूवीमध्ये जरी डेथ त्यांना ऍक्सेप्ट केली असली तरी पुढच्या मूवीमध्ये तो परत येऊ शकतो, कारण आपण एमसीयू मध्ये व्हॅलहॅलाचा कन्सेप्ट आधीच इंट्रोड्यूस
झालेला आहे. वेल, पण फक्त हाच नाही, याच्यावर स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचं सुद्धा 2 टीझर ट्रेलर लीक झालेले होते आणि ऑनेस्टली बोलायला झालं तर सुरुवातीला कोणी फारसं लक्ष त्याच्याकडे दिलेलं नव्हतं. पण ज्या क्षणी सोनीने त्या रद्दी क्वालिटी असलेल्या लीकवर सुद्धा टेकडाऊन मारायला सुरुवात केली ना, तेव्हाच कळलं की यात काहीतरी हेवी मटेरियल आहे. म्हणून जेव्हा हा टीझर सीन बाय सीन, डायलॉग बाय डायलॉग जेव्हा मी ब्रेकडाऊन करायचं ठरवलं, तेव्हाच यावेळेला आपल्याला बघायला मिळतं की पीटर पार्कर जो आपल्याला बघायला मिळतो ना, तो आजवर आलेल्या स्पायडरमॅन मधल्या सगळ्या पॉवरफुल व्हिलनला समोर जाणार आहे. वेल, मी त्या इथं स्क्रीनशॉट दाखवण्याची कुठली रिस्क घेणार नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे ते केल्यावर पुढं काय होईल, चॅनल राहणार नाही. सर मग अजिबात वेळ न घालवता आपण स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेच्या एक्सटेंडेड टीझरचं ब्रेकडाऊन सुरुवात करायला चालू केली. तर टीझरची सुरुवात होते एका आयकॉनिक न्यूयॉर्कच्या स्कायलाईन शॉटनं आणि बॅकग्राऊंडमध्ये LCD साऊंड सिस्टीमचं वाजतंय न्यूयॉर्क आय लव्ह यू बट यू आर ब्रिंगिंग मी डाऊन, आणि हे लिटरली एक पीटरच्या करंट मेंटल स्टेटला परफेक्टली डिस्क्राईब सुद्धा करतो. आय मीन तो त्याच्या शहरावर खूप प्रेम करतो, त्याला वाचवण्यासाठी तो रोज लढतोय, पण आयर्नी हीच आहे की या पूर्ण शहरात तो पूर्णपणे एकटा आहे आणि हाच लोनलीनेस त्याला आतून हॉलो करत चाललाय. आणि मग सीन कट होतो पीटरच्या एका नवीन छोट्याशा अपार्टमेंटमध्ये, जो आपण त्याच्या नो वे होमच्या एंडला सुद्धा बघितलेलं होतं. इथं आपल्याला पीटर मेल टेबलवर काही लेटेस्ट ठेवताना दिसतो, जे कदाचित ओव्हर ड्यू रेंट नोटिसेस असतील किंवा बिल्स असू शकतात. कारण लेट्स बी ऑनेस्ट, रेंट्स, बिल, स्ट्रगल याशिवाय स्पायडरमॅनची लाईफ इनकम्प्लीटच असते. आणि मग पुढे येतो टॉम हॉलंडचा इमोशनल व्हॉइस ओव्हर आणि तो म्हणतो, ऑफकोर्स मी तर कोटच करतोय की हाय, my name is Peter Parker. You don't remember me, but we know each other. Something bad is going to happen, and the only way to stop it was to make everything forget about me. I am not just Peter Parker, I am Spider-Man. And sometimes Spider-Man has to do hard part, even if it breaks Peter Parker's heart. वेल, इथे पीटर थेट नो वे होमच्या एंडिंगकडे आपल्याला रेफरन्स देत असतो, जिथं डॉक्टर स्ट्रेंजला सांगून त्यानं सगळ्यांच्या माइंडमधून पीटर पार्करची मेमरी इरेज करून घेतलेली होती, फक्त बॅलन्स आणि स्टॅबिलिटी परत यावी म्हणून. कारण रियालिटीमध्ये जे क्रॅक्स पडत होते, इकजन्स होत होते, त्याला सगळ्या थांबवण्यासाठी हाच एक ऑप्शन उरला होता. सो टेक्निकली आता हे कोणालाच माहित नाही की पीटर पार्कर हाच स्पायडरमॅन आहे. पण हा, लोकांना हे माहिती आहे की पीटर पार्कर नावाचा एक मुलगा एक्झिस्ट करतो आणि स्पायडरमॅन नावाचा एक हिरो एक्झिस्ट करतो. आणि वेल, आता यात तुम्ही असं सुद्धा म्हणाल की मग एमजेने पीटरला का ओळखलं नाही, तर वेल, इथे की पॉईंट तो येतो की एमजेला माहित आहे की पीटर पार्कर आणि स्पायडरमॅन हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत, फक्त स्पेलमुळे तिच्या मनातल्या त्या कनेक्शनची इमोशनल मेमरीज डिलीट झाली आहे. सो फक्त फॅक्ट्स राहील, पण फिलिंग्स आणि रेकग्निशन नाही. आणि वेल, हेच पीटर सारखी जास्त पेनफुल आहे. बट या ट्रेलरचा बेस पार्ट होते याचे असलेले व्हिलन्स, कारण यात मार्वलने लिटरली कुठली कसर सोडलेली नाहीये. वेल, सगळ्यात आधी येतात द हँड. हा, तेच मिस्टिरियस रेड निंजाज, ज्याचा आपण एक व्हर्जन डेअरडेव्हिलच्या सीझन 2 मध्ये किंवा डिफेंडर्सच्या सीझन 1 मध्येही पाहिला होता. वेल, आता ही तीच टीम आहे का नवीन इन्कर्नेशन कोणी आहे हे आपल्याला मूवी आल्यावरच क्लिअर होईल. पण एक गोष्ट तर नक्की आहे, त्यामुळे डेअरडेव्हिल आणि स्पायडरमॅनचे लोर्स MCU मध्ये प्रॉपरली कनेक्ट होताना आपल्याला दिसून येईल. आणि यानंतर आपल्याला दिसतो बूमरँग, स्पायडरमॅनचा क्लासिकल जुना सगळ्यात असा व्हिलन. आणि मग येतो मॅकग्रेनचा, आय मीन AK स्कॉर्पिओन, जो पुन्हा प्रिझन युनिफॉर्म मध्येच आपल्याला दिसतो. तो स्माइल करतो, विच इज ऑनेस्टली क्रीपी, आणि तो मॅसिव्ह एक्सप्लोजन्स मधून आपल्याला बाहेर येताना दिसतो. आणि लगेच सीन कट चेंज होतो, जो आपल्याला आठवत असेल की मॅकग्रेनचा स्पायडरमॅन होमकमिंग मध्ये आपल्याला जो पहिल्यांदा दिसलेला होता, जिथं पीटरने त्याला पकडून सुद्धा दिलेलं होतं. आणि मूवीच्या एंडला मॅकग्रेन जेलमध्ये होता आणि तिथेच त्याची भेट होती व्हल्चरशी. वेल, पण यानंतर आपल्याला एक डार्क स्क्रीन बघायला मिळते आणि आपल्याला एक होतो टॉम स्टोनचा हेवी इंटिमेटिंग व्हॉइस. तो म्हणतो की एव्हरी स्पायडर हॅज 3 लाईफ सायकल्स. Between them, the spider is vulnerable. Those who that survives are reborn. आणि याच व्हॉइस ओव्हरच्या दरम्यान ना आपण पीटरला बघतो एका वेब लाईक कोकून मध्ये तो पूर्ण अडकलेला आहे. म्हणजे इथं लिटरली काहीतरी डार्क, इंटेन्स आणि फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आणि आय मीन ह्याचे आपल्याला क्लिअर संकेत बघायला मिळतात. सो पॉसिबिलिटी ही आहे की या मूवीमध्ये आपल्याला पीटर मे बी मरताना दिसेल आणि त्यानंतर स्पायडर गॉड त्याला एक नवीन लाईफ देईल. कारण हा स्पायडरमॅनचा एक मिस्टिरियस आणि लेसर नोन साईड आहे, जो खूप कमी लोकांना माहिती आहे. कारण ट्रूथ हे आहे की स्पायडरमॅन एखाद्या ऍक्सिडेंटमुळे तयार झालेले हिरो नाहीये, बट ही इज लिटरली चोजन वन. वेल, पण जर ट्रेलरवर फोकस ठेवून जर ट्रेलरवर बोलायचं झालं तर या सगळ्या थेरी हेवी गोष्टी आपल्याला अपकमिंग व्हिडिओमध्ये बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये आपण डीप डाईव्ह करू. पण आता ट्रेलर मधला सगळ्यात मोठा सस्पेन्स आपल्यासमोर येतो, तो म्हणजे सेडी सिंगचा सीन, जिथे ती बोलते की You are mess, Spider-Man. Don't get in my way. Otherwise, it won't just be your friends who don't remember Peter Parker. आणि ही लाईन ना खूपच शॉकिंग आहे, कारण डॉक्टर स्ट्रेंजचा स्पेल पूर्णपणे काम केला नाही हे आपल्याला मान्य होतं. पण तिला इतकं डिटेल माहीत असणं की हा स्पेल पीटरनेच कास्ट करून आपल्याला फ्रेंड्सना वाचवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व इरेज करून या वर्ल्डला बॅलन्ससाठी केला होता. आय मीन, दिस इज सिरियसली कन्सर्निंग. आणखी ही गोष्ट लाईन थोडीशी थ्रेड सारखी वाटती. व्हॉइस थोडा अनक्लिअर असल्यामुळे थोडंसं गेसवर करायला लागलंय. पण ॲज पर माय गेस, सेडिसिंगचं
पीटरचं कॅरेक्टर इथं नक्कीच काहीतरी असं म्हणून असू शकेल की स्पायडरमॅन जर तू माझ्या रस्त्यात आलास तर तुझे फ्रेंड्स फक्त पीटर पार्करला नाही तर मे बी ते स्पायडरमॅनला सुद्धा विसरतील कारण तू जिवंतच राहणार नाहीस. आणि आय मीन असं वाटतं की हीच मूवीची मेन विलन असू शकते. पण इथे एक ट्विस्ट सुद्धा आहे की पण एक यात ट्विस्ट असा आहे की सॅडी सिंग खरं तर कुठला कॅरेक्टर प्ले करते आहे ही अजून एक कम्प्लीट मिस्ट्री आहे. आय मीन काय काय इन्सायडर्सचे रिपोर्ट्स असे आहेत की ज्याच्यानुसार ती असं वाटतं की शास्त्रा असू शकते एक व्यास गॉडेस. आणि ऑनेस्टली मला या सिरीजचे चान्सेस सगळ्यात जास्त वाटतात. पण काय काय रिपोर्ट्स असं पण सांगतात की डिपार्टमेंट ऑफ डॅमेज कंट्रोल सॅडी सिंगच्या कॅरेक्टरला हंट करतायत. म्हणजे चान्सेस असतात की ऍक्च्युअल मेल विलन कोणीतरी दुसराच असेल आणि ट्रेलरमध्ये फक्त सीडीच्या कॅरेक्टरला स्पॉटलाईटमध्ये ठेवलं जातंय. आणि ॲज पर माय गेस मूवीमध्ये सॅडी सिंग आणि स्पायडरमॅनच्या कॅरेक्टरला हेल्प करे ते त्याच्या साईडला येईल आणि दोघे मिळून रिअल व्हिलनला डिफीट करतील. ॲटलिस्ट आता तरी स्टोरी तशीच बिल्ड होताना दिसते. वेल तर यानंतर एक सीन येतो जो एका युनिव्हर्सिटीच्या बाहेर आहे जिथं पीटर पार्कर जाऊन ब्रूस बॅनरला एक स्मार्ट हार्टकडे हेल्प मागतो. बॅनर अगदीच प्रोफेसर मोडमध्ये दिसतो. तो म्हणतो की यू आर नॉट वन ऑफ माय स्टुडंट्स आर यू. आणि याचा क्लिअर मिनिंग काय तर वेल ॲव्हेंजर्सचं कनेक्शन अजूनही पीटर सोबत आहे. पण कोणीही पीटर पार्करला ओळखू शकत नाही कारण डॉक्टर स्ट्रेंजच्या फेलमुळे पीटरची मेमरी लिटरली सगळ्यांच्या माइंडमधून इरेज झालेली आहे. फक्त बॅनरला एवढं कळतं की हा माझा स्टुडंट नाहीये म्हणून तो पीटरला क्वेश्चन करतो. सो टेक्निकली येस पीटर एक्झिस्ट करतो बट ॲज अ स्ट्रेंजर. आणि ते एक इंटरेस्टिंग इन्सायडर डिटेल्स पण दिसून येते की इन्सायडर अलेक्स पॅरिसच्या अकॉर्डिंग या मूवीमध्ये हल्क आपल्याला फुल ऑन सेवेज अवतारमध्ये दिसणार आहे. पण तो असा डेंजरस अनकंट्रोलेबल अँगरमध्ये आपल्याला आजपर्यंत एमसीयू मध्ये दिसला नाही असा कधीच बघितला नाही असा आपल्याला दिसणार आहे. म्हणजे स्मार्ट हल्क नाही प्रोफेसर बॅनर तर नाहीच नाही प्युअर रेजवाला हल्क आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे. पण आता सगळ्यात मोठा डाऊट हा येतो की तो या स्टेजपर्यंत कसा पोहोचणार आहे तो कसा ट्रिगर होईल. काय त्याच्या मागे पीटर असणार आहे का मल्टिवर्सचा केओस का काहीतरी अजूनही मोठं. वेल हाच पार्ट सध्या मिस्ट्री आहे. आणि ऑफकोर्स याच्या आधी मिस्टर निगेटिव्हचं नाव जोरात फिरत होतं आणि ऑनेस्टली चान्सेस सुद्धा खूप स्ट्रॉंग वाटतात कारण मार्वल एक एशियन ऍक्टर्सच्या शोधात होते. सो लगेच सगळ्यांना असं वाटलं की ओके मिस्टर निगेटिव्ह इज द मेन विलन. आणि एस्पेशली कारण त्याच्याकडे अशी पॉवर आहे की तो लोकांची डार्क साईड इनर इव्हिल बाहेर काढू शकतो. आणि त्याच राऊटने आपला सेवेज हल्क आपल्याला बघायला मिळू शकतो जो फुल्ली अनलिस्ट असेल त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसेल. पण आता पिक्चर थोडं बदललंय. न्यू चान्सेस असेही आहेत की एशियन ऍक्टर ऍक्च्युअली द हँडचा लीडर असू शकतो एक्झॅक्टली जसं डेअर डेव्हिलमध्ये आपल्याला दाखवलं गेलं होतं. म्हणजे मिस्टर निगेटिव्ह नाही पण द हँड इज बॅक काइंड ऑफ ऑल दिस सिच्युएशन. आणि मग येतो तो मोमेंट ज्याची सगळीजण वाट बघत होते. एक्सप्लोजन्स आर्मर ट्रक केओस आणि त्यात आपला स्पायडरमॅन जमिनीवर पडलेला दिसतो आणि तेवढ्यात अचानक वॉर व्हॅन येते. स्पायडीच्या बाजूला फुल फोर्सने स्लॅम करते. स्पायडी आपले एक्सप्रेसिव्ह लेन्सेस वाईड करून शॉकमध्ये विचारतो व्हॉट आर यू डुईंग हिअर. कॅमेरा फिरतो आणि समोर उभा असतो जॉन ब्रेथल ॲज फ्रँक कॅसल ए द पनिशर. तोच इंटेन्स तोच नॉनसेन्स लुक आणि तो शांतपणे रिप्लाय देतो सेव्हिंग युअर ॲस कांट यू सी दॅट. आणि इथंच कळतं की हा मूवी स्ट्रीट लेवल एमसीयू ला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाणार आहे. आणि वेल याच नोटवर हा ट्रेलर इथं संपतो. खरंच जर सांगायचं झालं ना तर हा लीक ट्रेलर बघताना एवढी काही मजा आली नाही कारण ऑनेस्टली काहीच क्लिअर यामध्ये कळत नव्हतं. पण जेव्हा याचं ब्रेकडाऊन लिहायला बसलो तेव्हा लक्षात आलं की यात अशा बरेच लेयर्स असे लपलेले आहेत. आणि वेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करीनच. एस्पेशली स्पायडरमॅन त्याचं सगळ्यात मोठं सिक्रेट आणि सेडिसिनचा ॲक्च्युअल रोल डिटेलमध्ये आपण त्याच्यावर डिस्कस करू. आणि वेल सध्या असंही ऐकायला मिळते की डिपार्टमेंट ऑफ डॅमेज कंट्रोलचे लोक अजून सुपर पॉवर लोकांना टार्गेट करत आहेत आणि विच इज नॉट मेकिंग दॅट मच सेन्स. पण सी मला पर्सनली फार असं वाटत नाही. एनिवेज एक गोष्ट तर क्लिअर आहे की टीजर ओरडून सांगतोय की स्पायडरमॅनची आतापर्यंत सगळ्यात डार्क आणि इंटेन्स मूवी असणार आहे. फुल स्ट्रीट लेवल ॲक्शन डेअर डेव्हिल वाईब्स द हँड पनिशर सेडिसिनचा फुल ऑन मिस्ट्री आर्क आणि सगळं प्रॉपर बॅलन्समध्ये दाखवलं जाणार आहे. वेल स्ट्रेटअप बोलायचं झालं तर मावळ दिस टाइम इज हेडिंग इन टू पैसा वसूल मोड. वेल पण यावर तुमचे ओपिनियन्स काय आहे. हा लीक टीजरचा डिस्क्रिप्शन तुम्हाला ऐकून कसं वाटलं. तुम्हाला स्पायडरमॅन पनिशरचा मीटअपसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात. आणि त्याचबरोबर हे जे ट्रेलर्स लीक्स होत आहे आपण मे बी आपण थॉरचा ट्रेलर बघितला आपण कॅप्टन अमेरिकाचा टीजर ट्रेलर बघितला आता नो वे होमचा ट्रेलर बघतोय याच्यावर आपण बोलतोय. वेल या सगळं तुमचं काय मत आहे तुमच्या ज्या काही थेरीज असेल त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि वेल त्याचबरोबर आपण या व्हिडिओला आता इथंच रॅपअप करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि कुठूनही जर चॅनलवर नवीन आला असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि वेल आपण भेटूच याच्यावर अजून थेरीज व्हिडिओमध्ये आपण बोलूच. वेल लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड बाय एसजे टीवी.